श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले वायम3 क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द व त्याचे मराठीमध्ये अर्थ याचा पार्ट दुसरा अभ्यासणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पार्ट फर्स्ट मध्ये 1 ते 50 इंग्रजी शब्द व त्याचे मराठीतील अर्थ पाहिले. हा पार्ट सेकंड आहे. याच्यामध्ये पुढचे 51 ते 100 पर्यंतचे शब्द आपण पाहणार आहोत. पहिला शब्द आहे SOME. याचा उच्चार होतो सम व त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे काही. पुढील शब्द आहे ALL. याचा उच्चार होतो ऑल व याचा मराठीमध्ये अर्थ होतो सर्व. पुढील शब्द आहे PERSONAL. ह्याचा उच्चार होतो पर्सनल व त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे वैयक्तिक. पुढील शब्द आहे HONEST. ह्याचा उच्चार होतो हॉनेस्ट व मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो प्रामाणिक. पुढील शब्द आहे ABOVE. उच्चार होतो अबोव. अबोवचा मराठीमध्ये अर्थ होतो वरती. पुढील शब्द आहे ABSOLUTE. ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूटचा मराठीमध्ये अर्थ होतो पूर्ण किंवा शुद्ध. पुढील शब्द आहे ACADEMIC. अकॅडेमिक. अकॅडेमिकचा मराठीमध्ये अर्थ होतो शालेय. पुढील शब्द आहे ACADEMY. अकॅडेमी. अकॅडेमीचा मराठीमध्ये अर्थ होतो पाठशाला किंवा विद्यापीठ. पुढील शब्द आहे ACCEPT. ह्याचा उच्चार होतो ॲक्सेप्ट. ॲक्सेप्टचा मराठीमध्ये अर्थ होतो मान्य करणे. पुढील शब्द आहे ACCURACY.
उच्चार होतो ॲक्युरेसी. ॲक्युरेसीचा मराठीमध्ये अर्थ होतो अचूकता. पुढील शब्द आहे ACHIVE. याचा उच्चार होतो अचीव. अचीवचा मराठीमध्ये अर्थ होतो साध्य करणे. पुढील शब्द आहे ACID. उच्चार होतो ऍसिड. ऍसिडचा मराठीमध्ये अर्थ होतो आंबट. पुढील शब्द आहे ACT. ह्याचा उच्चार होतो ऍक्ट. ऍक्टचा मराठीमध्ये अर्थ होतो कृती करणे. पुढील शब्द आहे ACQUIRE. ॲक्वायर. याचा उच्चार ॲक्वायर असा होतो व त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो प्राप्त करणे. पुढील शब्द आहे ACTUAL. ॲक्च्युअल. ॲक्च्युअलला मराठीमध्ये म्हणतात खरा किंवा वास्तविक. पुढील शब्द आहे AGE. एज. एजचा मराठीमध्ये अर्थ आहे वय किंवा आयुष्य. पुढील शब्द आहे ADDITION. ॲडिशन. ॲडिशनचा मराठीमध्ये अर्थ होतो बेरीज. पुढील शब्द आहे SUBSTRACTION. सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. पुढील शब्द आहे डिव्हिजन. म्हणजे भागाकार. पुढील शब्द आहे MULTIPLY. मल्टीप्लाय. मल्टीप्लायचा मराठीमध्ये अर्थ होतो गुणने. पुढील शब्द आहे BASIC. बेसिक. बेसिकचा मराठीमध्ये अर्थ होतो मूलभूत.
पुढील शब्द आहे BESIDE, बिसाइड. बिसाइडचा मराठीमध्ये अर्थ होतो जवळ किंवा बाजूला. पुढील शब्द आहे BEST, बेस्ट. बेस्टचा मराठी अर्थ आहे सर्वोत्तम. पुढील शब्द आहे BETTER, बेटर. बेटरचा मराठी अर्थ आहे अधिक चांगला. पुढील शब्द आहे BIKE, बाईक. बाईकचा मराठी अर्थ आहे दुचाकी. पुढील शब्द आहे CLAP, क्लॅप. क्लॅपचा मराठी अर्थ आहे टाळी वाजवणे. पुढील शब्द आहे CLEAR, ह्याचा उच्चार होतो क्लिअर. क्लिअरचा मराठी अर्थ आहे स्वच्छ. पुढील शब्द आहे OPEN, ह्याचा उच्चार होतो ओपन. ओपन म्हणजे उघडणे. पुढील शब्द आहे CLOSE, क्लोज. क्लोजचा मराठी अर्थ आहे बंद करणे. पुढील शब्द आहे COINCIDE, को इनसाइड. कोइन्साइडचा मराठी अर्थ आहे एकाच वेळी घडणे. एकाच वेळी घडणे. पुढील शब्द आहे COLLECT, कलेक्ट. कलेक्टचा मराठी अर्थ आहे गोळा करणे. पुढील शब्द आहे DISTANCE, डिस्टन्स. डिस्टन्स. डिस्टन्सचा मराठी अर्थ होतो अंतर. पुढील शब्द आहे DISSOLVE, डिझॉल्व. डिझॉल्व. डिझॉल्वचा मराठी अर्थ होतो विरघळणे. पुढील शब्द आहे DIVERSE, डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजे भिन्न. पुढील शब्द आहे HYGIENE, हायजीन. हायजीनचा मराठी अर्थ होतो आरोग्य शास्त्र. पुढील शब्द आहे CHEMISTRY, केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा मराठी अर्थ होतो रसायनशास्त्र.
केमिस्ट्रीचा मराठी अर्थ होतो रसायनशास्त्र. पुढील शब्द आहे मॅथ्स. मॅथ्सचा मराठी अर्थ होतो गणित. पुढील शब्द आहे BOTANY बॉटनी. बॉटनीचा मराठी अर्थ होतो वनस्पती शास्त्र. पुढील शब्द आहे ZOOLOGY झूलॉजी. झूलॉजीचा अर्थ होतो प्राणी शास्त्र. पुढील शब्द आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीचा अर्थ होतो सूक्ष्म जीवशास्त्र. पुढील शब्द आहे PHYSICS फिजिक्स. फिजिक्सचा मराठी अर्थ होतो भौतिक शास्त्र. पुढील शब्द आहे WHITE व्हाईट. व्हाईटचा मराठी अर्थ होतो पांढरा. पुढील शब्द आहे BLACK ब्लॅक. ब्लॅकचा मराठीमध्ये अर्थ होतो काळा. पुढील शब्द आहे ORANGE याचा उच्चार होतो ऑरेंज. ऑरेंजचा मराठीमध्ये अर्थ होतो नारंगी. पुढील शब्द आहे YELLOW येलो. येलोचा मराठीमध्ये अर्थ होतो पिवळा. पुढील शब्द आहे RED. उच्चार ह्याचा असा होतो रेड. रेड म्हणजे मराठीमध्ये लाल. पुढील शब्द आहे NAVY BLUE नेव्ही ब्ल्यू. याचा अर्थ होतो नेव्ही ब्ल्यूचा अर्थ होतो गडद निळा. पुढील शब्द आहे PURPLE पर्पल. पर्पलचा मराठीमध्ये अर्थ होतो जांभळा. पुढील शब्द आहे GREEN ग्रीन. ग्रीनचा मराठी अर्थ होतो हिरवा. आणि आपला शेवटचा कलर आहे BLUE ब्लू. ब्लूचा मराठीमध्ये अर्थ होतो निळा.
तर अशा प्रकारे आज आपण पार्ट सेकंड मध्ये उरलेले 50 इंग्रजी शब्द व त्याचे मराठीतील अर्थ याचा अभ्यास केला। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंट करा व आपल्या YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल या बटनावर क्लिक करा। थँक्यू।